नमस्कार मंडळी, तर आपण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमध्ये सयाजीराजे पार्कला आलेला आहे आणि दिवसभरात फुल एन्जॉय करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी मी इथं दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, कारण छोट्या छोट्या ज्या गोष्टी बारी बारी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. चला तर मग. कोल्हापूरमधनं सकाळी 6:30 वाजता बाहेर पडून गुगल मॅपच्या मदतीनं आम्ही इथं 10 वाजेपर्यंत पोहोचलो. पार्क मधली सिक्युरिटी म्हणजे अगदी वाघा बॉर्डर सारख्या. इथं तुमच्या सगळ्या बॅग चेक करून तंबाखू गुटखा असल्या सगळ्या गोष्टी इथं जप्त केल्या जातात आणि हे जे गेट आहे इथंच तिकीट काउंटर आहे. हे पार्कचं दरपत्रक आहे 1 एप्रिल ते 30 जून. जनरलमध्ये 1299 आणि 4.5 फुटापेक्षा कमी उंची असली तर 899 आणि शैक्षणिक सहलीसाठी वेगळं पॅकेज आहे. आयला उंची बारकी पाहिजे होती. आम्ही लवकर आणि वेळेत आल्याचं आम्हाला 2 फायदे झालेत. असं गर्दीत जास्त वेळ उभा राहायला नाही लागलं आणि इथल्या सगळ्या गोष्टीचा आनंद आम्हाला गडबड न करता घेता येईल. एंट्रीलाच अशा काही गोष्टी आहेत की या पार्कमध्ये काय काय असणार याची उत्सुकता वाढवतात आणि पार्कमध्ये आल्याचा फील देतात. हे आपल्याला समोर दिसतंय ते मेन एंट्रन्स आहे. इथनं आत गेल्या गेल्या उजव्या साईडलाच ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारं काही स्टॅच्यू उभा केलेले आहेत. आता ही आपल्याला जुन्या पद्धतीचं घर दिसतंय. इथं काकी मावशी चुलीवर जेवण करायल्यात. या मावशी इथं धान्य दळत बसल्यात. आजी समोर खाटल्यावर बसून काहीतरी फळांच्या बुट्टीतलं काहीतरी किडबिड झाल्यात का बघत असतील. आता ह्या काकी बी दळायला बसल्यात जात्यावर. खरे पोरगं काहीतरी नागडवून आगाऊपणा करायला असं दिसते. म्हणजे हुडकून सुद्धा न गावणारी संस्कृती आता इथं दाखवायचा प्रयत्न केला. इथं अशी चटपटीत खाऊ गल्ली पण आहे, पण पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही. आपल्याला घ्यायला लागणार. इथं असं नाश्ता सेंटर पण आहे. फक्त 4 फुटाच्या आतल्या म्हणजे लहान मुलांना फक्त इथं फ्री आहे. आपल्याला विकत घ्यायला लागते. आम्ही पण इथं सकाळ सकाळी हलकं काय तर नाश्ता करूया म्हणून डोसा घेतला. म्हणजे कुठल्या स्लाईडमध्ये बसल्यावर त्रास व्हाय नको. चला आपण आता कृष्णप्रिया रेल्वे स्टेशनला जायचं आहे. रेल्वे कुठं जाणार आहे माहीत नाही, पण आपण स्टेशनला तरी आता जाऊया सध्या. हा स्टेशनला जाणारी जी वाट आहे ती एका ग्रामीण भागातनं जाते असं आपल्याला वाटायला लागले. कारण मस्तपैकी जी पूर्वीच्या काळी एखादी गावात गल्ल्या दिसायच्या तशा प्रकारच्या गल्ल्या दिसायल्यात आणि एकदम टापटीप आणि जबरदस्त अशी गल्ली आहे. बघा की राव, वाकड वगैरे तो वाळत घातलेले आहे. घराच्या तिथं सारवल्यासारखं फील केलंय. सगळं लाकडाचं बांधकाम घराचं, तोरणं वगैरे आहेत प्रत्येक दाराला. आता बघून तर गावणार आहे बाई. शेणकूट बिनकूट बघा की, वरती कंदील बिंदील अडकवले आलाय. म्हणजे रेल्वेपर्यंत तर आम्ही पोहोचलोच हो, पण रेल्वेपर्यंत जाण्यासाठी एका सुंदर गावातनं आपण प्रवास केला असं वाटते. रे आपली रेल्वे आली रे. गटळी बिटळी आपली घ्या सगळी, नाही तर विसर्जीला इथेच. आपण इकडं तिकडं जाताना बऱ्याच वेळेला रेल्वेत बसत असतो, पण इथल्या रेल्वेत बसायची मजाच वेगळी आहे बरं काय. ट्रेनमधनं उतरून आपण अम्युजमेंट पार्कला निघालेल्या मोठ्याच्या मोठ्या स्लाईड आहेत. मी काय बसणार नाही, तुम्हाला फक्त दाखवतो मी. पार्कचा एरिया मात्र मोठाच्या मोठा आहे बरं का. कसं वाटतंय? एकदम खतरनाक. कसं वाटतं? चक्कर आल्या. मस्त वाटतंय. एक नंबर. नाश्ता केल्यामुळं भूक पण लागलेला नाही, त्यामुळे आता आपण चिल्ड्रन पार्कमध्ये जायचं आहे. चिल्ड्रन पार्कमध्ये बघूया काय काय आहे. आत गेल्या गेल्या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जबरदस्त असा पुतळा समोर दिसतोय. ह्यो दांडगाच्या दांडगा हत्ती खरोखरच इथं उभारला असं मला वाटलं पहिल्यांदा बघितल्या. लहान मुलं एन्जॉय करतील अशा भरपूर गोष्टी इकडे आहेत. हे सगळं खेळ कुणाला सहन होत्यात, कुणाला होत नाहीत. त्यासाठी विश्रामगृह आहे. वरनं असा गार पाण्याचा फवारा सुद्धा पडत असतोय आपल्या अंगावर, त्यामुळं गारगार. ही पोरं बघा रोज गेम खेळत असतात, तरी पण 1 आणि 1 रुपया फेडायचं म्हणाले. त्यामुळे सगळ्यातलं थोडं. दुपारच्या जेवणात आपल्याला पायनॅपल शिरा
कढी, आमटी, भात, छोले आहेत आणि पुऱ्या आहेत. दाबून लय खाऊ नका. आपल्याला आता वॉटर पार्कमध्ये जायचं आहे. आपल्याला हे पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. जेवण सगळंच भारी आहे, तरी पण जरा असं कमीच खाल्लेलं बरं आहे, कारण त्याच्यानंतर आपण आता वॉटर पार्कला जायचं आहे. जेवायला मोठाच्या मोठा हॉल आहे, त्यामुळे किती जरी आली तरी सगळ्यांना व्यवस्थित आणि छान पद्धतीने इथे जेवायला मिळते. चला आता आपण जायचं आहे वॉटर पार्कमध्ये. पाण्यात घालायच्या कपड्यांमध्ये इथं कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट रेंट घेत नाहीत. गर्दी किती जरी झाली तरी इथं फुल एन्जॉय करता येणार आहे, कारण 2-3 प्रकारचं जनरल स्विमिंग टँक आहेत. फॅमिलीसाठी वेगळा आहे, मुलांच्यासाठी वेगळा आहे, लेडीज बायकांसाठी सुद्धा वेगळा आहे. या इथल्या ज्या थ्रिलर राईड आहेत त्या केवढ्या वरण आहेत माहिती आहे काय? भ्या वाटतंय तरी बी आज धाडस करणार. आधी बारक्या बारक्या स्लाइड मधून जातो, मग जरा मोठं जातो. लागणार नाही एकदम जाणं बाबा. ही इथली सगळ्यात थ्रिलर राईड आहे. आपण ज्याच्यावर उभारलेला असतो, इकडनं बटन दाबत्यात, पायाकडनं एकदम झाप्प दिशी जाते आणि 5 ते 6 सेकंदात खाली. काय ती एक स्लाइडर बाबा, आलो चांगलाच. सयाजीराजे पार्कला सारखं सारखं येण्याची इच्छा होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ॲडव्हेंचर लँड. आपण ॲडव्हेंचर पार्कला निघालेलो आहे. म्हणजे हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये आपण जे रात्रीचं जंगलातच शूट बघतोय तशा प्रकारचा एक थ्रिल आहे. आणि इथनं आत कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, त्याबद्दल माफी असावी. पण परत आल्यानंतर जो काय अनुभव आहे तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 3 प्रकारचे दरवाजे आहेत. म्हणजे पहिला दरवाजा जो आहे म्हणजे साहसी आणि धाडशी जे अशी दोन्ही आहेत, त्यांनी 1 नंबरच्या गेटनं आत जायचा आहे. 2 नंबरचा जो दरवाजा आहे फक्त धाडशी लोकांसाठी आहे. आणि 3 नंबरचा आहे तो 11 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आहे. तर आत गेल्यानंतर सुद्धा म्हणजे तुम्हाला जास्त भीती वगैरे वाटत आली तर तिथनं बाहेर पडण्यासाठी मध्ये मध्ये दरवाजे पण केलेले आहेत. पण आता आपण पूर्ण करायला सुट्टी द्याय नाही, जरा आतनं भ्यालो आहे तरी पण आता मी धाडशी ह्याच्यातनं जाणार आहे. चला तर मग.
सांगायचं तर मी श्वाससुद्धा मला घ्यायला असं प्रॉब्लेम व्हायला आहे. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे असं काय म्हणतात की त्याला, म्हणजे शब्दात मी वर्णन करू शकत नाही. हॉलिवूडचं आता कुठलं पिक्चर सांगू तुम्हाला, म्हणजे ते जुमांजे असू दे, ॲनाकोंडाचा पिक्चर असू दे, त्यात जसं दाखवतात त्या पद्धतीनं सगळा अनुभव. आणि ह्यो अनुभव प्रत्यक्ष घेतल्याशिवाय, बरं झालं कॅमेरा आत आला नेला नाही, नाहीतर ह्यो मला अनुभव घेता आला नसता. खरोखर एक नंबर. तर म्हणजे ॲडव्हेंचर लँडचं मी याआधी पण आलेलो, पण गुडघ्याही सालं मागच्या वेळी गेली, त्यामुळे यावेळी जरा जपून होतो, मी गेलो नाही. आणि रेन फॉरेस्टचा काही विषयच नाही. आत्या आमचा भ्याला साप बघून पायाखाली काय, म्हणजे पहिल्यांदा आलं की असं भ्या वाटतंय. आणि भ्या म्हणजे थ्रिलच आहे. तुम्ही आल्याशिवाय इथं कळणार नाही. किती जरी मोबाईलवर सांगितलं इथं हे केलं, आत तर अलाउड नाही शूटिंग आहे, तुम्हाला दाखवलं असं राव. आता धबधबा काय खतरनाक आहे, आला नॅचरल, एकदम नॅचरल. ॲडव्हेंचर पार्क म्हणजे खूप छान, मस्त थ्रिल वाटलं, एन्जॉय झाला खरं तर. इथं येऊन पैसे फिटल्याचं समाधान आहे. नमस्कार. शिवाजी पार्क ॲडव्हेंचर एक नंबर आहे. लहान मुलींसाठी, माझी लहान मुली पण खूप एन्जॉय केले, माझी वाईफ खूप मजा आला. तुम्ही सगळे या. चेंजिंग करून आम्ही बोटिंगला जाणार होतो, त्याआधी ATV रायडिंगची जराशी मजा घेतली. सकाळी 10 वाजता आम्ही इथं आलेलो, आता 5 वाजायला आल्यात. सगळा दिवस कसा गेला कळालेला नाही अजिबात. आता बोटिंगला आम्ही चाललोय. एका ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे लय भारी आहेत, ते पण 1300 रुपयेमध्ये. तर सयाजीराजे पार्कमध्ये सगळ्याच भारी अनुभवांच्या बरोबर हा बोटिंगचा सुद्धा अनुभव. एवढे पक्षी आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे. ते पक्षी बघून तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण हे खास पक्षी बघायला कुठल्या तरी वेगळ्या जंगलात गेलोय, पण इथं एवढं पार्कमध्ये सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. ही एक लय भारी गोष्ट आहे. आत पार्कमध्ये फोटोग्राफर आपले फोटो काढत असतात. जर आपल्याला ते फोटो पाहिजे असतील तर जाताना आपण इकडं फोटो घेऊ शकतोय. तर आजचा एकंदरीतच जो अनुभव होता माझा, तो एक नंबर आणि खतरनाक असा अनुभव होता. सगळ्यात मला मजा आली ती ॲडव्हेंचर पार्कमधली. त्यामुळं मी आज जे काय इथं आलो, येताना वेगळ्या एनर्जीत होतो, आता जाताना एक वेगळ्या एनर्जीत निघाले. त्यातलं सगळ्यात भारी म्हणजे सयाजीराजे पार्कमधला ॲडव्हेंचरचं जे काय थ्रिल होतं, ते जे अनुभवायला मिळाले ते म्हणजे एक सगळ्यापेक्षा वेगळं होतं. माझं पैसे तर तिथंच पिटलं. तर आम्ही ही सगळी मिळून आज इथं आलेलो, मस्तपैकी एन्जॉय केला. चला लवकरच भेटू, बाय. परत पुन्हा एकदा उकाड्याच्या दिवसात गार व्हायला.